आपणा सर्वांना नमस्कार. मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण हा व्हिडिओ जाणून घेऊया जया एकादशीची व्रतकथा. प्रत्येक एकादशीचे व्रत हे 3 दिवसांचे असते. दशमीच्या दिवशी फक्त एक वेळ भोजन करावे. एकादशीस पूर्ण दिवसभर उपवास करावा. दिवसभर नामस्मरण करावे. रात्री जागरण कथा कीर्तन करावे व तिसऱ्या दिवशी ब्राह्मण भोजन घालावे व उपवास सोडावा. याप्रमाणे एकादशीचे व्रत करावे. धर्मराज युधिष्ठिरने भगवान श्रीकृष्णांना विचारले, हे भगवान, माघ महिन्यात शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीचे नाव काय आहे व या एकादशीची व्रतकथा काय आहे ते सांगावे. भगवान श्रीकृष्णांनी सांगितले, फार पूर्वी एक दिवस इंद्र दरबार भरला होता. तेथे गायन नृत्य असे कार्यक्रम सुरू होते. त्यात वादन करणारा माल्यवान नावाचा एक गंधर्व होता व पुष्पवती नावाची एक अप्सरा नृत्य करीत होती. दोघेजण एकमेकांकडे आकर्षित झाले. त्यामुळे पुष्पवतीने तिचे नृत्य चुकीचे केले तर गंधर्वाने देखील वाद्य चुकीचे वाजवले. हे सर्व लक्ष विचलित झाल्यामुळे झाले हे इंद्रदेवाच्या लक्षात आले. इंद्रदेवाने दोघांना शाप दिला, तुम्ही आजच्या ह्या चांगल्या कार्यक्रमात तुमच्या गैरवर्तनामुळे व्यत्यय आणला, म्हणून मी तुम्हाला शाप देतो, तुम्ही दोघेही आता पिशाच योनीत जावे. असा शाप देताच ते पिशाच योनीत जीवन जगू लागले. हिमालयाच्या परिसरात एका झाडाखाली राहू लागले. पण तेथील अतिशय कडक थंडीमुळे एकदा तर त्यांना तेथून पुढे जाऊन भोजनासाठी काहीच प्राप्त होऊ शकले नाही. जवळपास फळे देखील उपलब्ध झाली नाहीत. त्यावेळी त्यांना एक ऋषी भेटले. त्यांनी ऋषीला सर्व मागील वृत्तांत सांगितला व त्यामुळे आम्हास पिशाच योनी प्राप्त झाली आहे, यासाठी काही उपाय असेल तर सांगावा असे सांगितले. ऋषींनी सांगितले, आता थोड्याच दिवसात माघ महिना सुरू होईल. माघ महिन्यात शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीस तुम्ही एकादशीचे व्रत करावे. त्यांना सर्व व्रत समजावून सांगितले व ऋषी निघून गेले. पुढे माघ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीस त्यांनी जया एकादशीचे व्रत केले, ज्यामुळे भगवान विष्णू प्रसन्न झाले. त्यांचा त्यानंतर प्राण गेला. त्यानंतर त्यांना वैकुंठलोक प्राप्त झाला. पुढील जन्मात त्यांना पुन्हा सर्व पूर्ववत स्वरूप प्राप्त झाले. ते इंद्र दरबारात गेलेत. इंद्रदेवाने त्यांना पुन्हा पूर्वस्थितीत पाहून आनंदी झाले. त्यांना विचारले, मी तर तुम्हाला पिशाच योनी प्राप्त होण्याचा शाप दिला होता, मग तुम्हाला पुन्हा तुमचे रूप कसे प्राप्त झाले? तेव्हा त्यांनी सर्व वृत्तांत सांगितला. इंद्राने त्यांना पुन्हा मान सन्मानाने वागणूक देऊन त्यांच्या स्थानी कार्य करण्यास सांगितले. हे सर्व जया एकादशीच्या व्रतामुळे झाले. म्हणून आपला गेलेला मान सन्मान वैभव पुन्हा प्राप्त व्हावे यासाठी जया एकादशीचे व्रत जरूर करावे. आजच्या व्हिडिओत बस इतकेच. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओत. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा. धन्यवाद. नमस्कार. जय केसरीनंदन.